भरपूर तप केले आणि आपल्या कठोर तपश्चर्येने आदिशक्तीस प्रसन्न केले आणि आपली मनोकामना आदिशक्तीस सांगितली. त्यांची ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आदिशक्तीने ऋषी कात्यायनाच्या घरी पूर्ण घेतली. म्हणूनच देवीच्या या रूपाला कात्यायनी संबोधले जाते. या रूपाची आराधना केल्यास भक्तांच्या आयुष्यातील शत्रू यांचा विनाश होतो. देवीच्या या रूपाला कात्यायनी देवी म्हणून आपण ओळखतो आणि याच देवीने महिषासुराचा वध केला होता, म्हणून आपण तिला महिषासुर मार्गिनीही म्हणतो. त्या देवीची आराधना केल्यास भक्तांच्या आयुष्यातील शत्रू यांचा विनाश होतो. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई.